पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर देतो जे मी गेले अनेक दिवस ऐकतोय की काँग्रेसनी सांगितलं मनसेबरोबर आम्हाला जायचं नाहीये. आणि इथे गोष्ट अगदी सुस्पष्ट करू इच्छितो की आमच्याकडनं कोणी नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी किंवा सर्वोच्च नेतृत्वाने किंवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे कुठलाही हात पुढे केलेला नाही किंवा कुठलीही मागणी घातलेली नाही की आम्हाला आघाडीत यायचं किंवा तुमच्याबरोबर यायचंय. आम्ही जे एकत्र आलो होतो ते मतदार यादीतला जो गोंधळ होता त्याच्याकरता जो सत्याचा मोर्चा होता त्यामध्ये आम्ही आलो होतो. त्यामुळे त्यांनी हे सतत सांगणं हे हास्यास्पद आहे. एक दुसरं, मगाशी शिवसेनेच्या प्रवक्त्या बोलल्या की शेतकरी प्रगती प्रगती आणि प्रगती. शेतकऱ्यांची काय महाराष्ट्रात अधोगती झालेली आहे हे मला वाटतं त्यांचे जे सहकारी आहे तेच त्यांना सांगतील की आज शेतकऱ्यांच्या मला रास्त भाव नाहीये, पुराणी काय त्यांची हालत झालेली आहे, शेतकरी आत्महत्या कशा प्रकारे करतायत. त्यामुळे हा दुसरा विषय झाला, परंतु सध्याचा विषय नाहीये. आमच्याकरता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या सर्व महानगरपालिकांच्या पूर्ण ताकदीने लढवायच्या. अगदी तळागाळापर्यंत जाऊन आम्ही महाराष्ट्राचं किंवा त्या महानगरपालिकेचं नवनिर्माण कसं करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेली जी माती आहे संपूर्ण तुम्ही बघताय किती विदारक चित्र आहे. पण याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमचा बेस्ट पार्टनर असणार आहे का? मी उत्तर देतोय ना तुम्हाला. मी उत्तर देतोय. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देश बघतोय की महत्वाचं जे राज्य आहे तिकडच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या 7 ते 8 वर्ष झालेले नाहीयेत आणि कॉर्पोरेशनच्या 2.5 ते 3 वर्ष, ज्याचं बजेट जवळपास 75,000 कोटीचं आहे, जिथे 2-2.5 कोटी लोक आणि 12 कोटी लोक महाराष्ट्रात राहतात, 9 कोटी 9.5 कोटी मतदार आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालेलं आहे. हम करे सो कायदा असं झालेलं आहे. 100% बेणानाकडे पूर्ण ताकदीने उतरू. दुसरं, सन्मान्य उद्धवजी असतील किंवा सन्मान्य राजसाहेब असतील, हे आजपर्यंत कौटुंबिक निमित्ताने सगळे एकत्र आलेले आहेत 100%. आणि जेव्हा महाराष्ट्रात 2 कुटुंब एकत्र येतात तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. आणि आम्हाला खात्री आहे की वर्तमानात किंवा भविष्यात आमच्या पक्षाकडनं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जो घेतील तो या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा हा सन्मान राखणारा असेल. तो सत्तेकरता घेतलेला निर्णय नसेल, तो सत्तेसाठी खुर्चीसाठी घेतलेला निर्णय नसेल, तो या महाराष्ट्रातील माणसाच्या भल्याकरता, मराठी माणसाच्या भल्याकरता घेतलेला निर्णय. नक्की.